गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? काल मस्त छान सुंदर अशी झोप वगैरे झाली आणि आता ऑलमोस्ट वाजलेले सकाळचे 9 आणि आम्ही आता निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. इथं आहे पण आम्ही थोडंसं व्हरायटी पण बघत होतो. आज आम्ही नॉनव्हेज खाणार आहे ॲक्च्युली. सो जाऊ आपण कुठेतरी पहिला पेटपूजा करू, त्याच्यानंतर आपण बघू मग इथले बीच वगैरे एक्सप्लोअर करू. तर चला निघा माझ्यासोबत नाश्ता करा. मित्रांनो काय हां तर नमस्कार मित्रांनो, आताच आपण आलेलो आहे मनोरंजन बीच रिसॉर्ट दिव्यागर. आम्ही एवढं फिरलो, आम्हाला हेच जरा थोडंसं वाटतंय छान. भरपूर बाकी जेवण छान आहेत, पण हे जरा आम्हाला वाटलं त्यामुळे इथं आलो. इथं मस्त बघू आता काय काय नाश्त्याला गरमागरम आणि खाऊ. लेट्स गो. मॅगी हो गई. कुठं बस बस कशी आहे मॅगी? खाऊन बघ ना, खाऊन बघ. इथे येऊन सुद्धा मॅगी खाते, सिरियसली. खा की चमच्याने, त्याला काय आलं? सांगू का काटा चमचा द्यायला? टेस्ट तर कर ना, सांगतो. आवडली का मॅगी? ठीक आहे, बरी आहे, छान आहे, एक्सलंट आहे, छान आहे. ओके, खावा खावा. माझा बुर्जी पाव येते तोपर्यंत. गरम एकदम, गरम नॉर्मल बुर्जी सारखीच आहे, घरगुतीच आहे. आता कुठं आपण जायचं? बीचवर जायचं ना. जेवलो आम्ही इथं, त्या नाश्ता केलाय मनोरंजनला. काय कामाचं नाही. मॅगी तर आम्ही बोललो, पण अजिबात अशी पांचट मॅगी होती, काय चव नाही. बुर्जी ओके होती, ठीक होती. बुर्जी कमी पनीर वाटत होतं जास्त. अंड्याचा काही स्मेलच नव्हता. 170 रुपये त्यांनी घेतले फक्त बुर्जी आणि मॅगीचे. पैसे घ्या तुम्ही, 200 घ्या तुम्हाला बाई, घ्या तुमच्या यानुसार, पण क्वालिटी पण तशीच आहे ना, अजिबात चव नव्हती. काल आम्ही इथलं फेमस लज्जत व्हेज म्हणून हॉटेल आहे, तिकडे पण जेवायला गेलो होतो. माहित नाही, तिथं खूप वेटिंग वगैरे होतं, क्राऊड होतं, त्यामुळे काय माहित नाही. तिथं पण टेस्ट काय अशी होती. फेमस हॉटेल आहे. 1.5 hours वेटिंग होतं. 1.5 तास वाट बघितल्यानंतर फेमस हॉटेल आहे दिव्यागरचं लज्जत. आमचं तो काल आम्ही ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे. रोटी आणि जिरा राईसच आवडला मला, भाजी अजिबात आवडली नाही. मे बी त्यांचा रश खूप असेल त्यामुळे काय मला माहीत नाही, बट एवढं काय खास नाही वाटलं आम्हाला. आणि ब्रेकफास्ट पण ठीक होतं यार मला. आता आम्ही बीचवर चाललो आहे, इथं काही व्यवस्थित नाही खाल्लं आम्ही, पोट पण नाही भरलं. आता आम्ही बीचवर जाऊन बघू काहीतरी खायला भेटतंय का छान, अजून तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. तर ठीक आहे, ब्लॉगमध्ये राहा, बघू आपण आता बीचवर चाललो आहे.
AC आता. हा ठीक आहे. काल थोडासा AC मुळे त्रास झाला होता, पण आता ठीक आहे. ओके आता आज फुल ऑन नुसतं फिश खायचं. फिश खेकडे. आपल्या ते खेकडे नाही भेटत आहे इथं. राहणे म्हणून खानावळे आपण जाऊ तिथं भेटतात खेकडे, पण मी ऐकलंय भाऊ कसे भेटतात खेकडे वगैरे आता तिथं. एक्साइटेड. हा एक्साइटेड. आता सध्या एक्साइटेड आहे. आला फिश. पण इथे गाडी कुठे लावणार आहे यार? ते म्हंटले ते गाडी लावू भरपूर जागा शकतो. आहे म्हणतात, पण काय मला जागा दिसत नाही. आहे इकडे पाठी. काय? कसा आहे मग रेबॅनचा ओरिजिनल 100 रुपयाचा चष्मा? 100 रुपयाचा रेबन एकदम छोटा. आताच आम्ही 100 रुपयाचा चष्मा घेतलेला आहे. रेबॅन ओरिजिनल ओनली 100. रस्ते कमाल सस्ते में. तेच परवडतं वन डे साठी. हा ना. ते लोक आहे की नाही? छान आहे रे. खूप डेव्हलप झालं बीच. वाव, छान वाटतंय ना एकदम या. सुंदर. चला आता इथं काय ते खाऊचं बघू आहे का, या. टेस्ट करू. पहिली पेट पूजा. फिर काम तुझ्या पेटपूजा थोडी झालेली आहे, पण तरी मन नाही भरलं ना. इथं बघू, इथं तरी सॅटिस्फाय होते का फूडने. काय खाताय? फुल भरलेलं आहे याच्यात माल. असं नाही Full का आवरण stuff. जाड आहे आणि काय तो एकदम. खाल्लाय आता मोदक खाल्ल्याने आता मेदू वडा आला. चांगलं सांगतोय रे मेदू वडा. आपल्या ऑडियन्समध्ये नाही काय सारखं खात आहेत तर त्यांना आपण दाखवतो. ही नारळ पाणी सगळं मीच खाऊ का? टेस्ट करून बघतो ना. ते कुठं ठेव मी असं इथे दे. पकडता येईल का तुला? कशी टेस्ट बघू भाई. कसला मोठा आहे मेदू वडा. किंग साईज आहे. दिस इज नॉट मेदू वडा, दिस इज अजब वडा. मेदू वडा गार आहे, पण सांबार छान आहे. तिकडच्यापेक्षा तरी बरं आहे. छान लागतं. चटणी बघू. पोट भरून नाश्ता झालेला आहे. लेट्स गो नाव. कुठे जायचं? इथून कुठे जाऊ शकतो आपण? स्लाइड्स. सगळ्यांना हायली रिकमेंडेड आहे इथला दिव्यागडच्या बीचचा इथलं ब्रेकफास्ट. बाकी इकडे तिकडे करण्यापेक्षा इथं नाश्ता करा. स्वस्त आणि छान आणि मस्त आहे. थोड्या वेळाने करू. इकडे जास्ती क्राऊड आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, इकडं तिकडे ब्रेकफास्ट करण्यापेक्षा आहे ना, मला असा डाऊट होता की समुद्राच्या किनारी उलट नाही भेटणार ब्रेकफास्ट चांगला, पण सगळ्यात स्वस्त मस्त, क्वालिटी पण चांगली आहे, क्वांटिटी पण चांगली आहे. त्यामुळे तुम्ही इथंच करा ब्रेकफास्ट. समुद्राच्या किनारी चांगला भेटतो नाश्ता, एकदम भारी. आणि नारळाचं पाणी पण शाळ पण आम्ही पिलं, ते पण खूप छान होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नारळाचं शाळ पण किती 50 रुपयाला होतं ना? हो, 50 पुण्यात किती महाग आहे, 60 हो. रुपये 70 रुपये. आणि हे तर किती भारी होतं. फ्रेश हायली एकदम. रिकमेंडेड, हायली रिकमेंडेड. मलाई पण खूप मस्त. मस्त होती, एक नंबर. विषय हार्ड. आता एवढं जेवण नाश्ता झालाय टाईट, काय ब्रेकफास्ट जेवणार आहे.
एक फक्त पाण्याचंच द्या. पाणी असं गोड आहे का रे, एकदम मस्त रिफ्रेशिंग पाणी आहे. रिफ्रेशिंग एकदम. तोडच नाही खरं, विषय हार्ड आहे. 50 रुपये पण छान आहे रे, वर्थ इट आहे. नाही 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 हां, पाण्याचं द्या, छान पाण्याचं द्या काढून. मलाईच आहे ना, मलाई पण एकदम छान आहे. हातानेच काढणार डायरेक्ट, त्याला काय आलं. हे प्रॉपर दिव्यागरचेच आहेत का? हो, बाहेरून नाही आपण हां बाहेरून घेतलं ते. आणि ते काय आहे माहिती आहे, हां. गावठी आहे. हां. ते तिळीचे असतात ना, लवकर हम्म, बाजूला. ते तेरा साईडचे वगैरे मोठे मोठे असतात. त्यांना हे नाही, चव नाही. ते आपण बॉयलर कोंबडी कशी खातो तशा हिशोबाने ही गावठी कोंबडी आहे. हे गावठी कोंबडी. असं बॉयलर कोंबडी आणि गावठी कोंबडी फरक आहे ना. असं हे कसं ते गावात आता हे लोकं This is the view. वाव. ती लोक उभे आहेत ना, हां. तिथं गेलो होतो आम्ही. लई चालावं लागतं बरं का. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की आता तू म्हणत होतास की तुम्ही तर आरावी बीचला चाललाय आणि तर मध्येच कुठे थांबला. तर श्रीवर्धनहून आपण आरावी बीचला जातो. तिथं मध्ये पूर्ण दगडांचं स्पॉट आहे, खूप छान आहे. रॉक स्पॉट म्हणून काहीतरी आहे, मला पण नाव नाही माहिती. आम्ही 1-2 वेळा आलेलो असतो. खूप कमी लोकांना माहिती आहे. इट्स लाईक हिडन प्लेस. आणि जास्त डेव्हलपमेंट नाही आली, ते होईल पण इन फ्युचर डेव्हलपमेंट. खूप छान आहे. फोटो बिटो काढायला चांगलं आहे रे. प्री वेडिंग बी वेडिंग आमचं तर झालं आता. प्री वेडिंग वगैरे काढायला चांगलं आहे ते विषय. हां, निसर्गाचा आस्वाद घेऊ आणि आरावीसाठी केलं पाहिजे रे. चांगलं जागा आहे, स्पॉट पण चांगला आहे, दगडांचा स्पॉट आहे. पण आहे ना, या दगडातनं जाताना ना थोडं जपून गेलं पाहिजे. कारण मी चुकत असेल तर सांगा कमेंटमध्ये की या दगडांच्या कल्चर्स म्हणतात आय थिंक त्याला. शेल असतं आपल्या याच्यात, छान लागतं खायला. पण ती या दगडांना अशी चिटकलेली असतात आणि ती अशी टोकदार असतात. तर तुम्ही जर अनवाणी पायाने गेले ना तिथं, पायाला लागून पाय डायरेक्ट कापायची भीती असते. शाबास, चप्पल घाला. जायचंय का पुढे? आरावी बीचला निघायचं मग या निसर्गाचा आस्वाद घेऊ. चल निघायचं. कुठे आलात? आरावी बीच छान आहे, मस्त सुंदर. वगैरे सगळे जवळच आहे. 6-7 किलोमीटर आहे दिव्यागरपासून. छान आहे.
आलो आपण. बाबू इथं पण पार्किंग केली आता हे ना श्रीवर्धन बीचला गर्दी वाटते. श्रीवर्धन बीचला आलो. बघू आता कसं आहे, पहिल्यांदा चालू आहे. खूप मोठी खाऊ बनली रे इथं. खूप मोठी खाऊ बनली. सगळं इथे खायला, गोळा, फास्ट फूड, पाणीपुरी, मॅगी, फालुदा. तुम्ही कधी मून राईस ऐकलं नाही? खूप आज चालू खेकडा. झाला की हो. भरपूर गर्दी रे. दिव्यागरचा हा प्रवास इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.